देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,62,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोडी, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकरी राज्य सरकारमार्फत आली मोठी आनंदाची बातमी। नमो शेतकरी आणि PM किसानच्या पात्र शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। कारण की आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2,000, PM किसान योजनेचे 2,000 असे एकत्रपणे 4,000 सोडण्याचा निर्णय हा राज्य शासनाने घेतलेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर, दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता म्हणावी लागेल। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। या 17 जिल्ह्यांमध्ये आता PM किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची महत्त्वपूर्ण आणि दिलासा देणारी बातमी आता समोर आलेली आहे। बघा, नमो शेतकरी आणि PM किसान पैसे एकत्र बघू शकता शेतकरी मित्रांनो। नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचे 4,000 रुपये असे एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा करण्याचा निर्णय हा राज्य शासनाने घेतलेला आहे। यामध्ये बघा शेतकरी बांधवांनो, आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता एकत्रपणे वितरित करण्याचा निर्णय झाला असून आज थोड्याच वेळात शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ते जमा होणार असून शेतकऱ्यांना 4,000 रुपयाची रक्कम थेट तुमच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, खूप दिवसाची प्रतीक्षा संपली। नमो शेतकरी योजनेचे 2,000 व PM किसान योजनेचे 2,000 असे एकत्रपणे राज्य शासनामार्फत 4,000 रुपये व केंद्र सरकारमार्फत 2,000 असे एकत्रपणे 4,000 रुपये आता जमा करण्याचा निर्णय झालेला असून सर्वांसाठी ही मोठी खुशखबर, दिलासा देणारी आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट आता समोर आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्त्यासाठी जास्त काळ वाट पाहण्याची गरज भासणार नाही। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून आता राज्य सरकारने 2,000 रुपयाचा हप्ता आणि केंद्र सरकारकडून 2,000 रुपयाचा हप्ता अशा प्रकारे लाभाचे वितरण आता थेट सुरू करण्यात आलेले आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पूर्णपणे आता DBT मार्फत रकमेचं वाटप सुद्धा सुरू होणार असून सर्व शेतकरी बांधवांना आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये प्लस PM किसान योजनेचे 2,000 रुपये असे एकत्रपणे 4,000 रुपये आता राज्य शासनामार्फत जमा केले जाणार आहे। यामार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर, दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता म्हणावी लागेल। यासाठी पात्र शेतकऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आता म्हणावी लागेल। स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आता मोठा निर्णय घेतलेला असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा आणि मोठी आनंदाची बातमी आता म्हणावी लागेल। खूप दिवसाची शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। नमोचा हप्ता आज येणार, उद्या येणार, परंतु हप्ता मिळत नव्हता अशा शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आता म्हणावी लागेल। कारण की आता तुमची प्रतीक्षा संपली। नमोचा हप्ता आजपासून बघा शेतकरी मित्रांनो वितरित करण्याचा निर्णय झालेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर, महत्त्वपूर्ण अपडेट आता समोर आलेली आहे। यामध्ये बघा सर्वात प्रथमचा जिल्हा म्हणजेच की शेतकरी मित्रांनो पुणे जिल्हा। बघा, पुणे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता हप्त्याचे वितरण झालेलं असून DBT मार्फत, डायरेक्ट DBT ट्रान्सफर मार्फत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता रकमेचं वाटप झालेलं आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो खूप दिवसाची शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। नमोचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता आज येणार की उद्या येणार अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांना आता 2,000 प्लस 2,000 म्हणजेच की एकत्रपणे 4,000 रुपये आता DBT मार्फत, बघा शेतकरी मित्रांनो DBT मार्फत आता वितरित करण्याचा निर्णय झालेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची, महत्त्वपूर्ण आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल। यामध्ये बघा पुणे जिल्ह्यातील बघा तालुक्याची यादी बघा, तुमचा तालुका यामध्ये आहे का कमेंटद्वारे नक्की कळवा। जुन्नर तालुका बघा शेतकरी मित्रांनो, जुन्नर तालुक्यातील आपण शेतकरी असाल तर जुन्नर तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालेलं असून जुन्नर तालुक्यामध्ये पूर्णपणे आता रकमेचं वितरण सुद्धा झालेलं आहे। म्हणजेच की DBT मार्फत, डायरेक्ट DBT ट्रान्सफर मार्फत जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता रकमेचं वाटप झालेलं आहे। जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता
पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर जुन्नर तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची, महत्त्वपूर्ण आणि दिलासा देणारी बातमी आता पाहायला मिळत आहे. जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर, महत्त्वपूर्ण आणि दिलासा देणारी बातमी आता पाहायला मिळत आहे. जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना ही दिलासा देणारी, आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट आता पाहायला मिळते. त्यानंतरचा तालुका म्हणजेच की शेतकरी मित्रांनो खेड शिवापूर तालुका बघा. खेड शिवापूर म्हणजेच की राजगुरुनगर या तालुक्यामध्ये आता पूर्णपणे रकमेचं वाटप झालेलं आहे. खेड शिवापूर राजगुरुनगर तालुक्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 प्लस 2000 असे डीबीटी मार्फत एकत्रपणे 4000 रुपये आता जमा करण्याचा निर्णय शासनाने केलेला होता. तो निर्णय आता पूर्ण झालेला असून खेड शिवापूर राजगुरुनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा देणारी बातमी आता पाहायला मिळते. यानंतरचा तालुका म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आंबेगाव तालुका बघा. आंबेगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे आता रकमेचं वाटप झालेलं असून आंबेगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आता मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे. आंबेगाव तालुक्यातील जे शेतकरी पात्र आहेत असे सर्व शेतकरी बांधवांना ही खुशखबर, दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता पाहायला मिळत आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये पूर्णपणे आता रकमेचं वाटप झालेलं असून आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप झालेलं आहे. आंबेगाव तालुक्यातील जे शेतकरी पात्र आहेत असे सर्व शेतकरी बांधवांना ही मोठी खुशखबर आणि दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे. आंबेगाव तालुक्यामधील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी म्हणावी लागेल. यानंतरचा तालुका म्हणजे की शेतकरी मित्रांनो पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये बघा हे वाटप झालेलं आहे. म्हणजेच की आता पुणे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. यानंतरचा तालुका म्हणजे की शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर बघा. अहिल्यानगरमध्ये सुद्धा आता पूर्णपणे रकमेचं वाटप झालेलं असून अहिल्यानगर जिल्ह्यातील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही मोठी खुशखबर, दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे. अहिल्यानगरमध्ये आता पूर्णपणे रकमेचं वाटप सुरू झालेलं असून अहिल्यानगर जिल्ह्यातील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे. अहिल्यानगरमध्ये आपण राहत असाल तर आपल्यासाठी मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना खुशखबर आणि आनंदाची बातमी आता पाहायला मिळते. यानंतरचा तालुका म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा राहाता तालुका बघा. राहाता तालुक्यामध्ये पूर्णपणे आता वाटप झाले असून राहाता तालुक्यानंतरचा तालुका म्हणजे की शेतकरी मित्रांनो संगमनेर तालुका बघा. संगमनेरमध्ये सुद्धा आता रकमेचं वाटप झालेलं असून संगमनेर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना खुशखबर, दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे. यामध्ये बघा ना नेवासा तालुका बघा. नेवासा तालुक्यामध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर, दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे. नेवासा तालुक्यामध्ये सुद्धा आता पूर्णपणे रकमेचं वाटप झालेलं असून नेवासा तालुक्यातील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे. नेवासा तालुक्यात जर आपण पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे. नेवासा तालुक्यातील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू झालेलं असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर आणि दिलासा देणारी बातमी आता पाहायला मिळत आहे. नेवासा तालुक्यात आपण शेतकरी असाल तर लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. यानंतरचा तालुका म्हणजे शेतकरी मित्रांनो आता बघा छत्रपती संभाजीनगर तालुका बघा. छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये सुद्धा आता पूर्णपणे रकमेचं वाटप सुरू झालेलं असून छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्णपणे आता डीबीटी, डायरेक्ट डीबीटी ट्रान्सफर मार्फत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप सुरू झालेलं असून छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप सुरू करण्यात येणार असून सर्व शेतकरी बांधवांना ही मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता म्हणावी लागेल. आपण जर पात्र शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.